Hello student, good morning Kashat. Yesterday we have seen matrices, नाही का? Statistics as far as 10th standard, 11th standard and 12th standard. Very important questions, नाही का? Determinant, you find the inverse of A matrix which is given. दिलेला मॅट्रिक्स हे आपल्याला इन्व्हर्स काढायचा होता, तो 4 मार्क किंवा 3 मार्काला परीक्षेला 12वीला 11वीला आहे 100%. तर प्रथम तुम्ही काय करायचं, डिटर्मिनंट ऑफ ए जो असेल तो 0 जर असेल तर नॉट पॉसिबल, नाही का? आणि 0 नसेल तर मग पुढे ए इन्व्हर्स काढायचा. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ए मल्टिप्लाय ॲडजॉइंट ऑफ ए. आणि ॲडजॉइंट ऑफ ए कसा काढायचा? आता सी तुम्हाला सांगितलंय 1 1 1 1 2 3, सी 2 2 2 1 2 3, सी 1 2 3 3 3 3, आहे की नाही? म्हणजे सुरुवातीला 1 2 3 1 2 3 1 2 3 1 1 1, नंतर दुसरा सी काय 1 2 3 2 2 2, आणि तिसरा काय 1 2 3 3 3 3. पहिला रो आणि दुसरा कॉलम घेऊन मग ते 6 करायचे. इव्हेंट असेल तर मायनस घ्यायचं, ऑड असेल तर प्लस, बरोबर? सी रेस टू 1 + 2 म्हणजे 3, इव्हन आहे का ऑड आहे? ऑड, बरोबर? 2 + 2 प्लस घ्यायचं 4 आहे, आणि नाही 4ला मायनस घ्यायचं, 6ला मायनस, 8ला मायनस, फक्त 3 5 प्लस 7 प्लस. अशा प्रकारे आपण ते बघितलेलं होतं. परत लिंकवर जा तुम्ही, बरेचसे उदाहरणं ते सोडवलेले आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्र. आज आपण इंग्लिश घेणार आहे. यूज ऑफ WH क्वेश्चन. कोणते? WH क्वेश्चन. व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज दॅट, व्हॉट आर यू, व्हॉट इज युअर नेम, नाही का? नंतर वेअर आर यू लिव्हिंग, वेअर आर यू, वेअर दिस प्लेस, वेअर इज युअर विलेज, नाही का? वेअर म्हणजे प्लेस, ठिकाण, वेअर ठिकाण. हू म्हणजे पर्सन, जे वैयक्तिक. हू इज युअर सिस्टर, हू इज युअर ब्रदर, हू इज युअर फादर, नाही का? म्हणजे पर्सनली तो. नंतर हाऊ आर यू, कसं आहे? आय एम फाईन थँक्यू, नाही का? असं बोलतो आपण. हुज पेन इज दिस, हा पेन कोणाचा आहे? असे प्रश्न पुढे क्वेश्चन मार्क द्यायचे आणि प्रश्न लिहायचे. म्हणजे आपल्याला प्रश्न तयार करता आले पाहिजे. यू हॅव टू मेक क्वेश्चन्स. बघा, WH क्वेश्चन्स वर्ड्स कसं आहे? हू इज युअर सिस्टर, हू म्हणजे कोण, तुझी बहीण कोण, नाही का? हू. विच सब्जेक्ट डू यू लाईक, विच म्हणजे कोणता, कोणता विषय तुला आवडतो, विच सब्जेक्ट. हू, विच. आता वेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतोस, वेअर, कोठे, ठिकाण, प्लेस दिलेले. व्हाय म्हणजे कारण दिलंय, बिकॉज. व्हाय आर यू लेट, तू उशीर का झाला, तुला उशीर का झाला, उशीर का केला, व्हाय आर यू लेट. व्हॉट इज युअर नेम, तुझे नाव काय आहे, व्हॉट इज युअर नेम, तुझे नाव काय आहे. हाऊ ओल्ड आर यू, तुझे वय किती आहे, हाऊ ओल्ड आर यू. ओल्ड म्हणजे वय. जुना होता पण तो जुना असा अर्थ घ्यायचा नाही, वय. व्हॉट इज युअर, हाऊ ओल्ड आर यू. वेन इज युअर बर्थडे, वेन म्हणजे केव्हा, टाईम दिलाय तिथे, वेन. टाईम असेल तर वेन इज युअर बर्थडे, मग जो असेल ते. नंतर हुज चॉक इज दिस, हुज पेन इज दिस, हुज पेन्सिल इज दिस, हुज कप इज दिस, हुज सॉसर इज दिस. म्हणजे हुज कोणाचे, हुज चॉक म्हणजे कडू कोणाचा आहे. म्हणजे अशा प्रकारे WH क्वेश्चनचे वर्ड तुम्ही सहजासहजी
तुमच्या आता हे इंग्लिशच्या वहीमध्ये लिहून ठेवा, नाही का. यू राईट, यू शुड हॅव टू राईट इन युअर इंग्लिश नोटबुक अँड मेक 9 सेंटेन्सेस WH क्वेश्चन. स्वतःचे तयार करा, तुम्ही स्वतःचे तयार करा. जे थोडंसं चुकलं चालेल सुरुवातीला, पण चांगलं तयार करा आणि नंतर वाचन करा, बरोबर. 2 दिवसात. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र. ओके, बाय, हॅव ए गुड डे. आणि सुरुवात होईल आता स्कूलला, 9वी 10वी बेस्ट विषय 11.